नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिकन व्हाईस 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांविषयी. सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. एकूणच काही दिवसापूर्वीच निवडणुका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या झालेल्या आहेत. मात्र आता विकासाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं विकास होणार आहे, तर आपण त्या संदर्भात नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर बिलोली विधानसभेसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत की आता निवडणुका झालेल्या आहेत आणि मोठ्या मताधिक्याने देगलूर बिलोलीचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांना निवडून दिलेलं आहे. तर आता त्यांना विकासाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं देगलूर बिलोलीचा विकास करणार आहे, त्यासोबतच आता एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय, ते म्हणजे बेरोजगारीच्या मुद्द्यावरती जितेश रावसाहेब अंतापूरकर हे कशा पद्धतीनं काम करणार आहेत हे बघावं लागणार आहे. देगलूर बिलोलीचा रोजगार संदर्भात विचार केला तर या ठिकाणी एमआयडीसी आहे, पण एमआयडीसी असून देखील नसल्यासारखे आहे, कारण का उद्योजक या ठिकाणी गुंतवणूक करायला तयार नाहीत असं बोललं जात आहे. मात्र देगलूर बिलोलीमध्ये नवीन उद्योग कशा मोठ्या प्रमाणात येतील, त्यासाठी देगलूर बिलोलीचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर प्रयत्न करणार आहेत का? कारणच या ठिकाणी देगलूरहून आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅव्हलर्स हे पुणे हैदराबादसाठी जाताना आपल्याला मोठ्या प्रमाणात, तसेच जितेश रावसाहेब अंतापूरकर ही जे गाड्या भरून जात आहेत, ट्रॅव्हल्स भरून जात आहेत, त्यांना कुठंतरी वाटत नाही का त्यांना ते जाणून त्याची होत नाही का की बाबा या ठिकाणचा देगलूर बिलोलीचा जे काही मतदार आहे किंवा जे काही नागरिक आहे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थलांतर करत आहे, कारण का त्याला बेरोजगारीचा सामना करत आहे. महागाई प्रचंड वाढलेली असताना दुसऱ्या बाजूला जितेश रावसाहेब अंतापूरकर देगलूर बिलोली विधानसभेसाठी कोणता एखादा नवीन प्रकल्प या वर्षभरात तरी आणणार आहेत का? जितेश रावसाहेब अंतापूरकर त्यांनी आता नेतृत्व या देगलूर बिलोली विधानसभेचं करत आहेत आणि 44,000 मतांनी त्यांना निवडून आल्यामुळे देगलूर बिलोली विधानसभेसाठी त्यांना या ठिकाणी विकास करणार आहेत का? कारण काही दिवसापूर्वीच 22 फेब्रुवारीला अर्धापूर येथे भोकर विधानसभेचे आमदार श्रीजय चव्हाण यांनी त्या ठिकाणी रोजगार मेळावा घेतला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 127 कंपनी या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये होती आणि त्यामध्ये 5,000च्या वरी काही युवकांनी त्याच्यामध्ये नोंदणी केली होती आणि त्या ठिकाणी रोजगार मेळावा संपन्न झाला. त्याच प्रकारचा रोजगार मेळावा देगलूर बिलोली विधानसभेमध्ये जितेश रावसाहेब अंतापूरकर या ठिकाणी आयोजन करणार आहेत का? आणि त्यांनी या ठिकाणी एक मोठा प्रकल्प देगलूर बिलोली विधानसभेसाठी घेऊन येणार आहेत का? त्यांनी लॉजिस्टिक हब हे बोलले आहे, मात्र त्याचं काम नक्की कधी होणार आहे हे ते कधी सांगणार आहेत का? कारण त्यांनी अनेकदा आम्ही संपर्क करायचा पूर्ण प्रयत्न केला असा, पण त्यांचा कॉल कधी उचलत नाहीत असं एकूण अनेक जणांची चर्चा आहे. आणि त्यांच्याकडून ऑफिसला देखील माहिती घ्यायची गेली तर काही जणांचं उडवडीचे उत्तर देखील देण्यात आलेलं असं एकूण अनेक जणांमध्ये चर्चा आहे. एकूणच येणाऱ्या काही विकास संदर्भामध्ये जर कामाच्या संदर्भात जर चर्चा केली तर देगलूर बिलोली विधानसभेमध्ये महत्त्वाचे मुद्दे असलेले लेंडी प्रकल्प आहे. वारंवार आम्ही तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक खासदार आमदार यांना आम्ही पाठपुरावा करण्यासाठी विचारले असता होणार आहे. मात्र या अर्थसंकल्प काही 2 दिवसामध्ये सुरू होणारच आहे. देगलूर बिलोली विधानसभेमध्ये रोजगारीसाठी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी बेरोजगारीची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे देगलूरमधून पुण्याला जाणारी आणि हैदराबादला जाणारी संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते कुठं तर स्थलांतरित होणार नाही. देगलूर बिलोलीमध्ये राहूनच त्यांनी चांगल्या पद्धतीने एक रोजगार मिळणार आहे का? त्यासाठी जितेश रावसाहेब अंतापूरकर या ठिकाणी महायुतीचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार असल्यामुळे या ठिकाणी मोठा प्रकल्प त्यांना दुसऱ्यांदा निवडून आल्यामुळं या ठिकाणी घेऊन येणार आहेत का? अशोकराव चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक आहेत, कारण श्रीजय चव्हाण यांनी देखील स्वतः त्यांनी अर्ध्या पद्धतीनं रोजगार मेळावा घेतलेला आहे. तशाच प्रकारे या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये रोजगार मेळावे होणे गरजेचे आहेत आणि त्यासोबत याचा मोठा प्रकल्प आणणं हे तेवढंच गरजेची बाब असून देगलूर बिलोली विधानसभेमधल्या नागरिकांची मागणी आहे की या ठिकाणी एक चांगला रोजगार आमच्या हाताला मिळाला तर या ठिकाणी आम्ही घरदारे आम्ही सोडून आम्हाला कुठं जायची गरज पडणार नाही. त्यासाठी देगलूर बिलोलीचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर याकडे लक्ष देऊन जे काही ट्रॅव्हलर्स भरून जात आहेत किंवा जे काही क्रुझर भरून जात आहेत त्याकडे लक्ष देणार आहेत का? कारण का त्यांना या ठिकाणची त्याची जाणीव त्यांना माहिती आहे का नाही? कारण का अनेक जण देगलूर बिलोलीहून ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात फक्त आता मुख्याला जात होते, पण तेवढे ट्रॅव्हल्स येतं 10-12 ट्रॅव्हल्स या ठिकाणी भरून जात आहेत. त्यामुळं तुम्ही बघू शकता की स्थलांतर करण्याचं बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि महागाई एवढी वाढल्यामुळं त्यांना रोजगारासाठी बाहेर आपलं स्वतःचं घर सोडून आपलं देगलूर बिलोलीचा मतदारसंघ सोडून त्यांना दुसऱ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन त्यांना वास्तव करावं लागत आहे. त्यामुळे देगलूर बिलोली विधानसभेमध्ये चांगला एखादा रोजगार एखादा मोठा प्रकल्प या ठिकाणी आणून देगलूर बिलोलीचा विकास व्हावा यासाठी जितेश रावसाहेब अंतापूरकर प्रयत्न करणार काय हे मात्र बघावं लागणार आहे. रिप्रेझेंटेटिव्ह न्यूज